मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण गृहीत कल्पनेचे प्रकार हा घटक बघणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये टाइप्स ऑफ हायपोथेसिस असं म्हटलं जातं. मित्रांनो, संशोधन करीत असताना संशोधनकर्ता गृहीत कल्पनेचा वापर करतो. परंतु प्रत्येक संशोधनात सारख्याच गृहीत कल्पना नसतात, त्या वेगवेगळ्या असतात. अशा या कोणत्या प्रकारच्या गृहीत कल्पना आहेत त्या पुढीलप्रमाणे आपण बघूया. मित्रांनो, या गृहीत कल्पनेच्या प्रकारामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे अनुभवसिद्ध सारखेपणा दर्शविणारी गृहीत कल्पना. यालाच इंग्लिशमध्ये इम्पिरिकल युनिफॉर्मिटीज हायपोथेसिस असं म्हटलं जातं. व्यक्तीसमोर अनेक घटना घडतात व त्या घटनांच्या व्यक्ती प्रत्यक्षात अनुभवसुद्धा घेत असतो. घडलेल्या घटनांचा अनुभव हा सर्वांनाच येतो, परंतु जे सर्वांना माहीत आहे त्याची मांडणी शास्त्रीयरित्या कोणी केलेली नसते. उदाहरणार्थ, भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण कमी आहे हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु हे वैज्ञानिक दृष्टीने बरोबर आहे किंवा नाही हे तपासणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अशीच अनेक उदाहरणे सापडतील जी गृहीत कल्पना म्हणून मांडल्या जाते. मित्रांनो, या गृहीत कल्पनेच्या प्रकारामधील दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्वी झालेल्या निष्कर्षावर आधारित गृहीत कल्पना. पूर्वी अनेक विषयावर या समस्येवर आधारित संशोधने झालेली असतात. बरेचदा अशा संशोधनाचा त्यातील गृहीत कल्पनेचा अभ्यास केला जातो. अशा गृहीत कल्पनेची चाचणी संशोधक परत घेण्याचा प्रयत्न करतो व त्याच विचाराने आपला संशोधन आराखडा तयार करतो. आधीच्या संशोधनातील निकषांचा विचार हा संशोधक स्वतःच्या गृहीत कल्पना तयार करण्यासाठी करीत असतो. आधीच्या संशोधनाने संशोधकाला मिळालेली एक प्रकारची ही मदतच असते. मित्रांनो, यातील तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सिद्धांत आधारित गृहीत कल्पना. आतापर्यंत विविध सिद्धांत मांडले गेलेले आहे. अशा उपयुक्त व विशेष सिद्धांताचा आपण अभ्यास करीत असतो. असे सिद्धांत संशोधक गृहीत कल्पना बनवण्यासाठी निवडतो, कारण सिद्धांतामध्ये मांडलेली माहिती ही विविध वैज्ञानिकतेवर आधारित असते. विशिष्ट सिद्धांताचा आधार घेऊनच विविध बाबीबाबत तर्क आणि अनुमान काढता येतात. अशा तर्क व अनुमान काढण्यातूनच गृहीत कल्पना तयार करता येतात. यातील चौथा प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक सांस्कृतिक मूल्याभिमुखतेवर आधारित गृहीत कल्पना. संशोधक विशिष्ट अशा समाजामधून व संस्कृतीमधून आलेले असतात, त्यामुळे ज्या समाजाशी ते जुळलेले असतात अशा समाजातील अनेक मूल्याकडेच त्याचे लक्ष आकर्षित होत असते. अशा त्यांच्या समाजातील धर्म, जात, पंथ, परंपरा व इतर गोष्टीविषयी त्यांना समस्या सुचतात किंवा गृहीत कल्पनासुद्धा त्याच आधाराने तयार होत असतात. यातील पाचवा प्रकार व शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे उपमा किंवा सादृश्यतेवर आधारित गृहीत कल्पना. समाजात वावरत असताना अनेक गोष्टींमध्ये घटकांमध्ये सादृश्यता दिसून येते. त्याचबरोबर समाजामध्ये उपमा तयार झालेल्या आहेत. समाजात दिसून येणारी सादृश्यता किंवा समान तत्वे तसेच उपमा यामुळे संशोधकाला गृहीत कल्पना सुचतात. एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी संबंध जोडण्याच्या दृष्टीने सादृश्यता नियम लक्षात येतो. तसेच उपमासुद्धा परिस्थिती व समूह सूचक असते. याच्या आधाराने गृहीत कल्पना बनण्यास मदत मिळते. अशा प्रकारे गृहीत कल्पनेचे प्रकार वरीलप्रमाणे दिसून येतात.
या गृहीत कल्पना विविध संदर्भाच्या साहाय्याने तयार झालेल्या असतात. मित्रांनो, ही माहिती होती गृहीत कल्पनेच्या प्रकाराविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.